नमस्कार। माता 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 माता, श्रेष्ठ माता, सर्वश्रेष्ठ माता, गोमाता। माता माता गोमाता, गाय माता। गाय ही सर्वात पवित्र आहे, गाय ही श्रेष्ठ आहे, सर्वात श्रेष्ठ आहे। गाय ही माता आहे, गोमाता आहे। गायीचं महत्त्व खूप आहे। गायीचं महत्त्व अगाध आहे। गाय ही पवित्र आहे, म्हणून अशा मातेचं, अशा गोमातेचं रक्षण करा, संरक्षण करा। गाय सुरक्षित नाही। सर्वत्र ठिकाणी गायी कापल्या जातात, गायीची हत्या केली जाते, गायीची कत्तल केली जाते, एका मातेची कत्तल केली जाते। यासाठी सावध व्हा, जागृत व्हा, जागे व्हा। या गोमातेची, या गाय मातेची कत्तल होऊ नये, हत्या होऊ नये, गायी कापल्या जाऊ नये, यासाठी संघर्ष करा। यासाठी उठा उठा, जागृत व्हा, सावधान व्हा, सतर्क व्हा। जागे व्हा, हिंदूंनो जागे व्हा। या गोमातेची कत्तल होत आहे, गाय कापल्या जात आहे, गायीचं महत्त्व कमी होत आहे। कारण गाय ही सर्वश्रेष्ठ आहे, पवित्र आहे, गोमाता आहे। गायीचं महत्त्व अगाध आहे, अपार आहे। गाय एक महत्त्वपूर्ण आहे, मूल्यवान आहे, अनमोल आहे। म्हणून या गायीचं महत्त्व ओळखा, गायीचं महत्त्व जाणा। सर्रास गायी कापल्या जात आहेत, बिनधास्तपणे, बिनफिकीरपणे गायी कापल्या जात आहेत। गायीची हत्या केली जात आहे, या गोमातेची हत्या केली जात आहे। म्हणून या गायी कापल्या जाऊ नये, यांची कत्तल होऊ नये, यांची हत्या होऊ नये, यासाठी संघर्ष करा, प्रयत्न करा, प्रयत्नावर प्रयत्न करा। आणि गायी कापणाऱ्यांना, गायीची हत्या करणाऱ्यांना, गायीची कत्तल करणाऱ्यांना अद्दल घडवा, चांगला धडा शिकवा। कारण गायीचं महत्त्व खूप आहे, अगाध आहे। गाय महत्त्वपूर्ण आहे। जसं आपली आई आपल्याला खूप महत्त्वाची आहे, जसं आपण आपल्या आईला जपतो, आपल्या आईची काळजी घेतो, जशी आई आपल्याला जन्म देते, आपल्या लहानाचं मोठं करते, आपलं वाढवते, आपला लाड करते, प्रेम देते, हट्ट पुरविते, चांगली शिकवण देते आणि आपल्याला हवे ते मिळवून देते, आपली इच्छा आकांक्षा पूर्ण करते। जशी आई देशाची जननी आहे, माता आहे, सर्वश्रेष्ठ आहे। जसं आईचं महत्त्व अगाध आहे, अपार आहे। सर्व जगामध्ये, सर्वत्र आईचं महत्त्व खूप आहे। आई ही देवी आहे, आई ही जननी आहे। आईमुळे देशाचा विकास होतो, समाजाचा विकास होतो, देशाची प्रगती होते, विकास होतो, देश पुढे जातो, देशाचा उत्कर्ष होतो। प्रत्येक व्यक्तीचा, समाजाचा, देशाचा विकास होतो, उत्कर्ष होतो। एवढी आई श्रेष्ठ आहे। त्याप्रमाणेच ही गोमाता सुद्धा श्रेष्ठ आहे। या गोमातेसुद्धा महत्त्व अपार आहे, अगाध आहे। या गायीचं महत्त्व खूप आहे। गाय नाही तर आपलं जीवन नाही, गाय नाही तर आपल्याला काही अर्थ नाही, आपल्याला काही महत्त्व नाही। गायचं संरक्षण नाही तर आपलं संरक्षण काय होणार? एका मातेचं संरक्षण नाही, एका गोमातेचं संरक्षण नाही, एका गोमातेचंच रक्षण नाही, तर मग आपलं जीवन धोक्यात आहे। कारण सर्वात श्रेष्ठ गाय आहे, ही माता आहे। या मातेचं महत्त्व ओळखा। या गोमातेपासून आपल्याला काय काय मिळत नाही? दूध मिळते,
चविष्ट पवित्र दूध मिळते. या गाईच्या दुधामुळे बाळ टवटवीत होते, तेजस्वी होते, बुद्धिमान बनते, चांगलं बनते, धष्टपुष्ट होते. सर्वत्र गाईचं दूध पाजलं जाते. लेकरू जन्मलं की त्याला गाईचं दूध पाजलं जाते म्हणजे जातं. आधी त्याला गाईचं दूध पाजलं जातं. लक्षात ठेवा, गाय किती श्रेष्ठ आहे ते. बाळ जन्मल्या गाईचं दूध पाजलं जातं. एवढी त्या गाईच्या दुधामध्ये शक्ती आहे, एवढी अपाट शक्ती आहे. मग सगळीकडं गाईचं दूध पाजलं जातं. मग या गायची हत्या का केली जाते? या गायला कापलं का जाते? या गायची कत्तल का केली जाते? गायीचा फायदा घेतला जातो. गायच्या प्रत्येक गोष्टीचा फायदा घेतला जातो. गायीपासून आपल्याला अनेक फायदे आहेत. गायच्या दुधातच एवढी अपार शक्ती असते की त्या दुधामुळं बाळ टणटणीत होते, दणदणीत होते, चांगलं होते, धष्टपुष्ट होते, टवटवीत होते, प्रसन्न होते, बुद्धिवान होते, ज्ञानवान होते. एवढी या गायच्या दुधामध्ये अपार शक्ती आहे, अपार ज्ञान आहे, अपार महत्त्व आहे, तेजस्वीपणा आहे. एवढी ही गाय श्रेष्ठ आहे. जगामध्ये श्रेष्ठ गाय आहे. जगामध्ये श्रेष्ठ ही गोमाता आहे. म्हणून या गोमातेला, या गाईला कापलं का जाते? या गायची हत्या का केली जाते? तर म्हणून या गायचं रक्षण केलं पाहिजे, गायचं संरक्षण केलं पाहिजे. पण हिंदूंनी जागा झालं पाहिजे. आपला हिंदू धर्म श्रेष्ठ आहे, सर्वात श्रेष्ठ आहे. हिंदू धर्माचं महत्त्व अगाध आहे. हिंदू धर्माचे संस्कार सर्वात श्रेष्ठ आहेत. सर्व जगापेक्षा श्रेष्ठ हिंदू धर्म आहे आणि सर्व जगापेक्षा श्रेष्ठ ही भारतीय संस्कृती श्रेष्ठ आहे. आणि म्हणून सर्व जगामध्ये श्रेष्ठ या हिंदू धर्माचे संस्कार आहेत. म्हणजे हिंदूंनी जागा झालं पाहिजे, जागृत झालं पाहिजे, सावधान झालं पाहिजे, सतर्क झालं पाहिजे, बुद्धीला जागा केलं पाहिजे, मनाला जागा केलं पाहिजे. गाय कापल्या जाऊ नये, गायची हत्या होऊ नये, गायची कत्तल होऊ नये, यासाठी झटलं पाहिजे, राबलं पाहिजे, संघर्ष केला पाहिजे. आणि हे गायची हत्या थांबवली पाहिजे. याच्याविरुद्ध लढा दिला पाहिजे, जागा झालं पाहिजे. म्हणून गायची हत्या होऊ नये, गायची कत्तल होऊ नये, गाई कापल्या जाऊ नये, यासाठी उठाव केला पाहिजे, संघर्ष केला पाहिजे. कारण गाय हे श्रेष्ठ आहे. गायचं मांस खाणं हे किती क्रूरपणाचं आहे. म्हणून गाय ही माता आहे. म्हणून या गायचं रक्षण करा, या गायचं संरक्षण करा. गाय ही श्रेष्ठ आहे, गाय ही सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून हिंदू धर्माचं रक्षण करा, या गायचं रक्षण करा. हिंदूंना जागे व्हा, आपल्या गायचं रक्षण करा, गायचं संरक्षण करा. गायचं किती महत्त्व आहे, गाय किती महत्त्वाची आहे हे जाणा, ओळखा आणि या गायचं रक्षण करा, गायचं संरक्षण करा. गाय या मातेवर खूप बोलता येतं, अफाट बोलता येतं. कारण गायचं महत्त्वच तेवढं आहे. कारण जगामध्ये श्रेष्ठ ही गाय आहे. ही देवाची गाय आहे. म्हणून ही गाय पूजनीय आहे. गायचं महत्त्व अलौकिनीय आहे. म्हणून या गायची पूजा करा, परंतु गायची हत्या करू नका, गायची कत्तल करू नका, गायला कापू नका. तर गायचं रक्षण करा, संरक्षण करा. सर्वश्रेष्ठ गाय आहे. म्हणून उठा, जागे व्हा, सावधान व्हा, सतर्क व्हा. गायची हत्या करू नका, गायची कत्तल करू नका. सावध राहा, सतर्क राहा, गायचं महत्त्व ओळखा. व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.